गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय राज्य महामार्गाची दुर्व्यवस्था झाली असल्याने नागरिकांना त्रास होत असून अनेक निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे। त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी यासह इतर प्रमुख मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात खासदार डॉक्टर नामदेव किलसान यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे व चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस ज्येष्ठ नेते हसन अली गिलानी, शंकरराव सालोटकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जीवननाथ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव विश्वजित कोवासे, अतुल मल्लेवार, वामनराव सासकडे, रामदास मसराम, केसरी पाव सेंडी, तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, मनोज अग्रवाल, राजेंद्र बुल्ले, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, नेता गावतुरे, अनिल कोठारे, रजनीकांत मोटघरे, हरबाजी मोरे, सुनील चडगुलवार, छगन शेडमाके, संजय चन्ने, रुपेश टिकले, घनश्याम वाडे, तेजस मडावी, कुसुम आलाम, डॉक्टर सोनल कोवे, पुष्पलता कुमरे, उषा धुर्वे, मंगला कोवे, अपर्णा खेवले, भारत एरमे, अब्दुल पंजवाणी, सुभाष धाईत, उत्तम ठाकरे सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। कालिदास बुरांडे, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। पालकमंत्र्यांचा निष्क्रिय पालकमंत्र्यांचा निष्क्रिय वनमंत्र्यांचा सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।